कधी येणार हा प्रिन्स? किती वेळ झालं वाट बघतीये मी त्याची. कुठून येणार आहे ते पण माहित नाही. येऊ दे ह्याला, बघतेच मी. अरे किती वेळ झालं वाट बघतीये, तुला काही समजतं का? मला काम असते. हा, खूप काम असतात ना तुला. मी रिकाम टेकडी आमदार लेवलचा माणूस आहे मी. तोंड बघितलंय का आरशात? तुझ्या भावाच्या विरोधात राहणार आहे मी. जा, भावाच्या विरोधात राहतोय माझा. इथे भावाचं माहितीये ना तुला कसं आहे? 50 भाऊ त्या दिवशी. अरे कसला हाणलाय तुला त्या दिवशी त्यांनी. त्याच्या विरोधात तू उभा राहणार का? पण मी मग जाणार का? हे सगळं सोडून जाऊ का मी? मी नाही जाणार. तर तुझ्या 50 भाऊ येऊ देणार, 100 भाऊ येऊ. तुझ्यासाठी ना मी काय बी करेन. ए रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू. तुला किती वेळ झालं वाट बघती आणि आमदार बनायला निघाला का तू? 50 वेळा पाडा तुझ्या भावाला मी. 50 वेळा. एकदा त्या दिवशी कसला हाणलंय तुला. हो हाणून दे. मार कोणासाठी खातो? तुझ्यासाठीच खातो मी मार. आपल्या तेच म्हणतीये, तू का मार खातोय? तू जा रिटर्न. तुझं झालं का रडगाणं चालू होती पुन्हा? तुमच्यात राग सगळ्यांना. अरे मग माझं काय हाल झालं तुला माहितीये. तुला पण तसा त्रास होऊ शकतो ना. पण मी काय म्हणतोय माहिती का? दे ना सोडून ती आता. एक तर तुला माहितीये मला करमत नाही तू याशिवाय. त्याच्यामुळेच मी येतो. पण मला एक विचारायचं का तुला? तुमच्या सगळ्यांच्याच नाकावर राग आहे का एवढा? येतो तर येतो ना राग. बरं जाऊन दे. माहितीये ना त्यावेळी आता बर्थडे होता. किती आपण धमाल केली. काल होत. कधी काल होता? काल होता. मला ना ती लय मिस केलं माहिती. आणि तुला माहिती ना तुझ्या अंगावर केक कसा लावला होता ना? तुला असं पूर्ण भरून टाकलं होतं. तुला काही काम नाहीये, तू असंच करतोस. तू काय कमी केलं तू सांग बरं? तू जेवताना पार असं मला मारणार का आता? मी काय मारणार तुला? मार तर पहिल्यापासून मीच खातो. मग खायलाच पाहिजे. तुझा बी खातो, तुझ्या घरच्यांचा मार खातो मी. मी तुला म्हणलंय तू रिटर्न जा म्हणून, तू ऐकत नाही. नाही जाणार मी. तू ऐकतच नाहीये तर मी काय करू त्याला? तुझ्या सानिध्यात दिवस बाहेर जातात. इतकं भारी वाटतंय ना की असं वाटतं आयुष्यभर तुझ्या इथं तर राहू. ऐक मी काय म्हणतेय ते, इथे नको थांबूस तू. हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. कधी जीव घेतील तुझा ते. माझा भाऊ माहितीये ना कसा आहे. डायलॉग बाजी बंद कर. डायलॉग वारी कधीतरी ऐकत जा माझं. कधीच ऐकणार नाही. शेवटपर्यंत तुझाच राहणार, तुझाच राहणार. त्याला बदल नाही. ते तर आहेच, पण तू जा रिटर्न. ऐक नाही जाणार मी. इथे थांबून काही होणार नाही. तुला काही सापडणार नाहीये असं मला तरी वाटतं. मी आलोय जवळ, आलोय जवळ, लय जवळ आलो आत्ता. शेवट तुला एक आठवतंय का? आपण त्या दिवशी फोटो काढला होता ना, नंतर मी तुला माझ्या मोबाईल मधून जाऊ. काय करतोयस तू? अगं तुला ते जावतो ना फोटो त्या वाढदिवसा दिवशी. पण मला एक नंदिनी विचारायचंय बरं का. हा फोटो आपण काढला काय आणि वाढदिवस संपत आलता बरोबर. त्यावेळेस तू फोटो काढता काढता निघून कुणाबरोबर तरी फोनवर बोलतो होती का? मला मी तुझ्या मागं आलतो त्यावेळेस मला थोडं थोडं आठवतं की तू काय समजून सांगत होती की कुणाला सांगू नको, मी हे करते ते करते. नेमकं काय झालं होतं काय बरं? अरे रेशमाचा फोन आला होता. बर. तर तिला मी समजून सांगितलं होतं की काही बोलू नकोस कुणाला याबद्दल. म्हणजे ती तुमच्या गावातलीच होती का? हा, ती माझ्यासोबत राहत होती ना. बर. तर तिने थोडा केला गोंधळ. झालं जरा. अगं मी तर आता इतकं कन्फ्युज झालं ना, मला काहीच कळलं नाही. नेमकं कुठनं धागा द्वारा लागतो हेच कळलं नाही. पण एक मन म्हणतंय की प्रिन्स तू जाऊ नको, तू जवळ आलाय. आणि मला वाटतं मी जवळ आलोय. पण मला काय होतंय काहीच कळलं नाही नेमकं. कधी वाटतंय तुमच्या घरच्यांनी कोणतरी मारला असेल, कधी वाटतंय काय काय कळा नाही. निक पागल झालोय मी. प्रिन्स तू आता शोध कोणी मारलंय ते. कोणी मारलं हे समजलंच पाहिजे, त्याशिवाय मला मुक्ती नाही मिळणार. इतक्या दिवस मग मी इथं काय करतो तेच करतोय ना. अरे तुला कसं सांगू, माझा तर आत्मा इतका तडफडतोय की नक्की कोणी मारलंय. एक तर मागून येऊन त्यांनी मला पकडलं होतं आणि इतक्या जोरात मारलं की इतका त्रास झाला होता ना मला. तुला वाटतंय का मी सुट्टी काढायला आलो इथं? अगं एक मासा नदीतनं बाहेर वाळूवर पडतो ना तसं मी तडपडतोय मी सुद्धा. ऐक ना, इतकं म्हणजे तुला सांगते असं फरफटत नेलं होतं मला त्यांनी. खूप खूप दुखत होतं सगळं. मला मी बघू पण शकले नाही, डोळे पण माझे उघडत नव्हते. नक्की कोण होतं काहीच समजलं नाही मला. अगं तुझ्या प्रत्येक
वेदना मला जाणवतात. त्या वेदना मला रात्रात झोप येऊन देत नाही. तुला वाटतंय का मला काय तुझं सुख दुःख नाहीये? इथून रक्त आलो, इथून पण आलो. अगं माझ्या आता हृदयातनं रक्त येतंय. तू तसं समजू नको की मी काहीच करत नाही. अगं आयुष्य सोडून आलोय मी इथं सगळं तुझ्यासाठीच. आणि तू असा संशय घेते का काय शोध लावत नाही म्हणून? म्हणजे तुझं मी प्रेमच तर तुला जा बोलतीये, तुझं प्रेमच नाही माझ्यावर. मी तुला जा बोलतीये इथून. मला समजेल एक ना एक दिवस. म्हणजे विश्वास नाही ज्या माझ्यावर. दिवशी समजेल ना मी त्याला नाही सोडणार, ज्याने कुणी मला मारले. मग तुला माझा विश्वास नाही का मी संपू शकत नाही शत्रूला? त्या मी असं म्हणतच नाहीये प्रिन्स. तू तशीच म्हणतीय. मी तुला म्हणतेय हे गाव तुझ्यासाठी एकदा- चांगलं नाहीये. तू इथून जा. तू एकदा जा म्हणती, एकदा म्हणती तू शोध घे. काय करायचं मी सांग बरं? करतोय त्याला अडवी येते. ऐक, हा तू जा इथून. बघ आता तुझं तीच चालू माझा झालं. आत्मा तडफडतोय. मला समजेल एक ना एक दिवस तरी समजेल मला कोणी काय नाही, मारले. ज्या दिवशी समजेल ना मी खंबीर आहे दिवशी त्याला. संपला तो. मला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही आता. नाही मला तुझ्या बी सल्ल्याची गरज. जा मी माझी जे आहे ना ती करून येईन. मला का खरंच जाऊ भेटत जाऊ नको, बोलत जाऊ नको. नको तू जा. प्रिन्स. नाही बोलायचं मला तुझ्या बरोबर. लगेच चिडणार का रे तू? म्हणजे माझ्या नाकावर राग येत होते ठीक आहे, तुझ्या नाकाचं काय? मला नाकच नाही. हा काय बी म्हणतो आता. ऐकणार रे, काय? लगेच काय चिडतोस? हो का आता तुला मी मी सांगतो. तुझ्या चांगल्यासाठी सांगते. मी काय वाईट बोलले ते सांगा अगोदर मला. वाईट बोलायचं नाही. तो यायचं प्रेमाने 2 शब्द बोलायचं. मला सल्ला द्यायचा नाही तू कुठं जा म्हणून का. मी ह्या गावातनं हलणार नाही, म्हणजे हलणार नाही. तुला काळ्या दगडा पांढऱ्या खडूली लिहून देतो की मी तुझ्या खुनाचा शोध घेतल्याशिवाय हलणार नाही. ठीक बस, आहे, एवढं ओके? काय करायची गरज नाहीये, मला समजलं. बरं जाऊन दे. ऐक ना. ऐक हा. प्रिन्स, मला तू वचन दे. झाली चालू अजून. मला तू वचन दे. आता एवढीच बार वचन तू झालं. राहणारच ना आता इथेच, तर मला वचन दे हा तू शोध लावणार. 100% लावणार. आज तुला विश्वास नाही का माझ्यावर? अरे तू परका असल्यावर मला विचारते 3 वेळा वचन दे वचन दे. वचन ही मेरा शासन आहे. मग जाऊन दे मर दे. फोटो बघा आपल्या त्या दिवशी वाढदिवसाचा. काय करतोय होय होय. मग? कुठं कवा काय टपकाय तुला कळतं का नाही? मोबाईल कुणाचा आहे? अरे मोबाईल होय. हा ते पक्याचा मोबाईल आहे. पक्क्या ते 1.5 फुट ना. हा आणि अरे ते फोटो फोटो नाही. ते सम्राट फिजिरोसाठी आम्ही फोटो एडिट केलाय. त्याच्या बहिणीला टाकला माझ्यावर फोटो. म्हणजे तू बाहेरून येणार आणि आमच्या बहिणीची इज्जत तू अशी अशीला टाकणार. बरं हा? काल मोबाईल मध्ये फोटो घेऊन फिरणार तू? अरे काल मार खाल्ला नाही होय मग मी. मार खाल्ला? अरे थोडा झाला मारते तुला. लाल्या तू माझा मित्र आहे. 500,000 रुपये घे आणि मिटून टाक. पैसे विषय काय नाही, विषय बहिणीचा आहे. फोटो तुझ्या मोबाईल मध्ये आलाच कस काही? मोबाईलला हात नाही लावायचा. हा? अरे मी सम्राटला बोलून आणि गाव गोळा करीन तुझं. अरे लाल्या ऐक ना. अरे ऐक तुला सांगू का मी रागाला जाऊ नको. शांत राहा. तुला मी सगळं सांगतो. अरे ती माझी मैत्रीण, कॉलेज मैत्रीण आहे रे. मैत्रीण आहे? इतक्या दिवस तुला सांगणार होतो. हा? इतक्या दिवस तुला सांगणार होतो. मैत्रीण आहे म्हणजे हिचा खून तूच केला ना. मग अरे खून केला मी तर कशाला आलो असतो? मग कशाला आला इथं? लाल्या तू ऐक. तू आधी शांत राहा. शांत राहा तू. काय माहितीये का? अरे ही माझी मैत्रीण आहे. तिच्या खुनाचा काहीतरी शोध काढा म्हणून आलो मी. आई शपथ. म्हणजे आम्ही खून केला का? अरे आई शपथ सांगतो. हा? मी खून केला. फक्त मला काय नाही, काय नाही. ऐक, मोबाईल देऊ नको. कुणाला जाऊ नको. मी तुझ्या पाया पडतो. पाया ऐकलं का दोस्त? ऐक आता ना. तुझे मस्त ऐक- तुझे लाकडे नेतो आता. अरे, थांब आता जरा. माझं- ऐक बी ऐक- काय ऐक- नाही. सगळ्या गावाला तुझं नाव सांग. सोड लाल्या. मला सोड. सोडबीड काय नाही. आता सगळं गावच घेऊन येतो तुझ्याकडे. प्रिन्स, अरे काय झालं तुला? प्रिन्स तुला काय झालं? प्रिन्स, प्रिन्स काय करू
करू, इथं कोणच नाहीये देवा. मी काय करू, इथं पाणी पण नाहीये, ह्याला कसं उठवू मी. प्लीज ऐकणार आहे तू, उठ ना प्लीज. काय झालं, हा असंच मरणार आहे. ह्याला किती वेळा सांगितलं जा इथून जा इथून, ऐकतच नाहीये. कुणाला बोलवू आता, मला काही करता पण येत नाहीये. प्रिन्स प्रिन्स अरे उठ ना प्रिन्स. प्रिन्स प्रिन्स उठ ना प्रिन्स. उठ 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 प्रिन्स. काय झालंय, काय झालंय तुला. अगं लालेनी ना हा माझ्या डोक्यात पाय हाणला. हळूहळू उठ. ऐक ना, अगं ते मोबाईल मध्ये माझा आणि तुझा फोटो होतो ना, ते लालेने बघितला आणि तो सम्राटकडे घेऊन चाललाय. अरे ऐक, जाऊ दे ते सगळं. ए. तू पहिला जा पुण्याला. मी नाही जाणार. मी तू परत जा. नाही नको जाणार. नको इथं. ए तू माझं डोकं खाऊ नको. मी तुला 1000 वेळा सांगितलं का नाही. जाऊ दे तो फोटो ते सगळं जाऊ दे, तू जा पहिला. इतक्या जवळ येऊन मी खुण्याच्या पळून जाऊ का. काय व्हायचं होती मरण मी. अरे तू जा नाही बाबा. जाणार. प्लीज अगं नाही जाणार. प्लीज अरे ऐक ना. प्लीज थांब, तू नको जाऊ. अरे ह्याला किती वेळा समजवू, प्रेमात पार वेडा झालाय हा. ह्याला काही कळत पण नाहीये. ह्याला मारून टाकतील लोक. परमेश्वरा वाचव ह्याला. सम्राटला जर सांगितलं तिने तर आपलं वाटलं होईल. कुठे गेलेला आलं काय माहिती. सम्राटला जर हे सगळं कळलं ना प्रकरण, तर मी बी मरण आणि माझ्यामुळे ते निष्पाप पक्या बी मरण. तुला 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 कळत नाही, तुला कळत नाही. 3 वेळा सांगतोय समजून बाबा नीट राहा ह्या गावात. त्या नंदिनीला काय काम नाही. 50 वेळा मला बोलून घेते. तिच्यामुळे आली का नाही अडचण मला. आता लाल्या जर नाही ना सापडला तर आपला विषय समाप्त. पण का चूक करतो प्रिन्स तू 50 वेळा. किती शातीर राहिलं पाहिजे माणसाने. तुला एवढी बी अक्कल नाही, बिन आकली तू. प्रेमाच्या बी बाहेर पड ना तू. तर कशाला आला हे विसरून तू सारखं तिच्या मागच पळतोय. आता लाल्याला पकडलं पाहिजे. आणि लाल्या आपल्या हातात निसटला ना तर संपला विषय आपला. तर लाल्याचं पाय धरीन, ती सांगत ती करीन. पण सम्राट परत ही गोष्ट मी जाऊन देणार नाही. आणि सम्राटपाशी जर गोष्ट केली ना, आपला इथं येऊन इतके दिवस राहून काय उपयोग होणार नाही. लाल्याला पकडलं पाहिजे आपण. वीर पीछे आ रहे, मरेगा. आज ये माझ्या हातानेच मारणार. सम्राट घेईन तवा घेऊन बघू. मला आहे ना आपण नदीमध्ये फेकू. लय आला माज आला आमच्या गावच्या पोरीवर. हा आमच्या गावच्या पोरीच्या नादी लागत मरतोय की आज. अरे अरे तुला उडत होत लाल्या. माझ्या माग काय अरे अरे चुकलं माझं. ऐक ऐक माझ्या माग काय ऐक 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 माझ्या माग काय ऐक केला का? माझ्या माग काय चुकलं चुकलं. हा माझं ऐकून घे. माझा गेम करतो इथं. ऐक. हा? जंगलामध्ये माझा गेम करतो. ऐकून घे ऐकून 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 घे. ऐकून काय घ्यायचं? हा? ऐकून गेला का एकदा. काय ऐकून घ्यायचं? अरे मी तुला एकटा बघून तू माझ्या मागे येतो. अरे हा माझं प्रेम होतं. तुझं प्रेम होतं. फक्त प्रेम लागा. तुझं प्रेम होतं. ऐकत जा. मग त्या पोरीला कोणी मारलं? आम्ही मारलं. अरे आम्ही मारलं का त्या पोरीला? अरे ऐकून घे माझं. काय ऐकून ऐकायचं? ऐकून घे. हा? ऐकून काय ऐकायचं तू? ऐकून 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 घे. काय ऐकायचं? अरे हा माझं ऐकून घे ना एकदा. ऐकून काय घ्यायचं? त्या पोरीचा जीव गेला तिच्या मायबापाच्या माग. काय झालं ते?
मी नाही काय केलं, ऐकून घे तू. मी नाही काय केलं का? मग पाया पडू का तुझ्या? काय पाया अरे तू पडतो? ऐकून घे ना पाया माझं. पडणार त्या पोरीचा जीव येणार आहे का? अरे ऐकून घे. आणि जर मी मारला असतं तर मला इथं मारून टाक. तुला तर मारणार. ऐक ऐक, हे पाया पडतो तुझ्या. मोबाईल दे माझा, तुला मोबाईल तर दे. जीवच घेणार आहे मी. मोबाईल दे ना, मोबाईल दे. चल त्या सम्राटकडे. नाही ऐक, सम्राट तुझ्या करतो. पाया पडतो. सम्राटकडे चाल. ऐक ना माझा पाया पडतो. ऐक तू फक्त एकदा, ऐकायचं. एकदा एक चान्स मला दे, फक्त एक चान्स, काय तुला चान्स देऊ? एक चान्स दे मला. माझं फक्त म्हणणं ऐक. चान्स नाही त्या पोरीचा जीव येणार आहे. म्हणणं ऐक, म्हणणं ऐक माझं, म्हणणं ऐक. ऐकून अरे ऐकून घे तू. लाल ऐकून गेला काय का? ऐकून? माझं ऐकून घे, ऐकून घे. अरे कसले त्या पोरीचे नावाला का हाल केले तुम्ही? अरे ऐकून तरी गेला कसले हाल केले माझं. त्या पोरीचे? नाही हाल केलं मला का? नाही हाल मग केलं. कुणी मारले? अरे मी नाही मारलेलं का? मी नाही कुणी मारलं? मी नाही मारलं, मी नाही कुणी मारलं मारलं. मग? ऐकून घे एकदा कुणी माझं. मारलं? अरे नाही मी मारलं. मग जीव मारून सांग का मी तिचा नाही काय मारलं. जीव काय तिचा काय नैसर्गिक झाला का तिचा? अरे तिचं रक्त ने कसला जीव गेलाय तिचा. हा ऐकून घेऊ माझं. ऐकून घे तू. हा तिच्या मायबापाचं बघितले का हाल कसले झाले तू? हा बघितले का? हा अरे ऐकून घे. आम्ही बघितले. ऐकून घे. आम्ही बघितलंय तिच्या मायबापाच्या डोळ्यातले अश्रू. हा आम्ही बघितले. मला हा मार मारून टाक तू. तुझा तर जीवच घेणार आहे मी. हा फक्त एक माझं मला ऐकू तुझं. मला मारून टाक एकदा. मला सोड एकदा. अरे सोड. मी तुला चान्स देतोय बोलायचा. सम्राटनी आहे ना, सम्राटनी तुझा असा एका क्षणात जीव घेतला असता तर क्षणात मला एक चान्स दे फक्त बोलाय. चान्स देऊ तुला. एक काय बोलतो तू? एक चान्स. हा मी काय बोलू तू? पाया पडतो. हा? मला फक्त एक चान्स दे. काय देऊ तुला chance? माझी मरायच्या आधी माझी एक इच्छा आहे. काय इच्छा? मला फक्त 2 मिनिटं तुझ्यावर बोलायचं. 2 मिनिटं. तुझ्या 2 मिनिटं बोलण्यात तिच्या मायबापाची हाल तू येणार मला परत मार गेली किती रे. मार, मार किती हा? मार. फक्त तुझ्या 2 मिनिटाचं सांगण्याने काय होणार आहे रे? मला हा? 1 मिनिटं बोलायची. नंदिनी शपथ घेऊन सांगतो मी. नंदिनीचं नाव नको. नंदिनीचं नाव नको. मार ना तिला. नाव नको. किती मार मला. मार तू. तुझ्या तोंडात आहे ना ती आमच्या गावची बहीण आहे. बहीण आहे. तिचं नाव तुझ्या तोंडाला शोभत नाही. ऐकून घे ना एकदा. तू ऐकून घे. तू ऐकून घे. काय ऐकून घे तू? मी किती दिवस मार खातोय ना. का? एकदा ऐकून घे ना काय माझं. ऐकून घेऊ तुझा? काय ऐकून घेऊ तुझं? अरे मी मारला असतं तर मी इथपर्यंत आलो नसतो. मग कुणी मी मारलं? तुझ्या प्रेम करतो म्हणून झक मारली मी इथं आलो तुमच्या गावात. मग कुणी मारलं तिला? तेच शोधण्यासाठी मी इथं आलोय. मी पागल पिगल नाही इतकं लांब यायला. अरे जरा माणसासारखं विचार कर. मी तिला मारला तर तिला झक मारा आलो नसतो. काय माझा संबंध आहे त्याचा सांग बरं. अरे बाबा मी प्रेम करत होतो तिच्या म्हणून इथं आलो रे बाबा. मग तिचा जीव अरे मी कशाला घेतलाय जीव बाबा. कोणी घेतलाय? मग मला मोबाईल मध्ये फोटो कसा काय आला तिचा? अरे ते मी प्रेम करत होतो रे. आमचं लय प्रेम होतं. आणि तिच्या कुणाचा शोध करण्यासाठी मी इथं आलोय का. ऐकून गेला का? तू 2 मिनिटं माझं ऐकून घे. आणि पुन्हा तू जरी मारलं ना तर मी मरायचं आहे रे. तू नाही गेला खून? अरे तू आधी ऐकून गेला माझं. तुझं ऐकायचं? मग कुणाचं ऐकतो. तुझं ऐकायला मी तर मोकळा आहे. मग खाल्ला ना मार इतके वेळ म्या. मग मार काढला म्हणजे आमच्यावर उपकार केला होईल. बघला आल्या. हा हा मी कुठल्या ताकदीत आणि कुठल्या पॉवरचा तुला माहिती. हा पण माझा हात दगडाखाली हात गुंतल्यात म्हणून मी गप्प आहे. हे बघ, मग तुला काय म्हणायचं? तू त्या पोरीचा जीव नाही घेतला? म्या पुरीचा जीव नाही घेतला. हा माझं समस्या ऐक. माझं सगळं ऐक आणि मग काय निर्णय घ्यायचा ते. सम्राटला सांग ना, तुझ्या सम्राटच्या बापाला सांग. मी भेट नाही कुणाला. मी बी मरायचं आलो इथं. मी जर असं भेकाडा असतो ना मी माझ्या गावाला जर बसलो असतो जाऊन. पण माझं प्रेयसीवर प्रेम आहे त्याच्यामुळे मी इथं आलोय. जा. तुला ऐकायला माझं मी मोकळा ऐकाव नाही. तुला माझं ऐकावं लागेल आज. येडा म्हणून ऐक माझं. तुझं काय ऐकायचं मी? आणि तुझ्यावर काय म्हणून विश्वास ठेवायचा? हा अरे स्वतः आमच्या गावावर काय वेळ आली तुला माहितीये का? आली ना. पण मग मी तुझ्यावर काय विश्वास ठेवायचा? मी ज्या वेळेस तुला एक सांगतो. मी ज्यावेळेस नंदिनीचा खून झाला ना त्याच्या अगोदर अर्धा तास मी पण इथंच होतो. पण तिचं माझं लग्न करायचं ठरलं होतं म्हणून जक मारली. मी पैसे आणायला गेलतो. ए तुझा बाबा मी तू ऐक ना माझं एकदा ऐक. चल तू चल. तुझ्यावर काय म्हणून विश्वास काय चल म्हणून तिकडं. विश्वास ठेवायचा तुझ्यावर? चल. बस. बोल तू. हो का आता इतक्यावर तू बोलला, तू मारलं, मी सगळं सहन करून घे. 2 मिनिटं माझ्यासाठी तू सहन करून घे.
सहन करायलाच आहे मी. बोल लवकर बोल, जायचंय मला गावात. हे ऐक, पहिल्यांदा आली ती कॉलेजला. तिची आणि माझी एका चौकात भेट झाली. भेट म्हणजे अशी झाली की मी रस्त्याच्या कडेला बसलो होतो. तिला 2-3 पोरांनी तिला घेरा घातला आणि तिची छेड करायला लागली. छेड काढल्या मग मी कुत्र्याने मारली. मग त्यावेळेस मला कळलं नाही, ती मला थँक्यू म्हणाली निघून गेली. पण ती पुन्हा मला अशी सारखी आसपास दिसायला लागल्यानंतर मला थोडं जाणवायला लागलं की ही पोरगी आपल्या प्रेमात पडते की काय. कारण कुठं दिसलं की हातात हात दे, दप्तर दे, खायला दे, हे त्या गोष्टी करायला लागली. पण मला त्याचं काय वाटलं नाही, कारण मला असं वाटलं की बाबा मी तिला मदत केली म्हणून ती अशी करते. मग तिने एक दिवशी मला प्रपोज मारल्यानंतर मी तिला लगेच उत्तर दिलं. 2 दिवसांनी मी तिला होय म्हणलं, कारण मला ती आवडायला लागली. सानिध्यात राहिलं आवडतं माणूस. मग असं आमचं प्रेम इतकं झालं ना, आमच्या दोघांचं एक हृदय, एक मन, सगळं एक झालं. आणि काय कुणाची नजर लागली काय मध्ये, एक दिवस तिला फोन आला आणि ती म्हणली मला गावाकडे जायचं, आई आजारी का आजी आजारी असं काहीतरी म्हणली, मला काही एवढं आठवण नाही. आणि ते आल्यानंतर 4-5 दिवस तिचा फोनच नाही. मग एक दिवशी तिने मला बोलून घेतली, म्हणजे कसल्या परिस्थितीत तू ये, मला सांगू नको तू काय करायचं ते. आणि आल्यानंतर मग मला पहिल्या शब्दात म्हणली की मी लग्न करणार. मग माझ्या तर अंगावर असं आबाळ पडल्यानेच वाटलं. मग मी इसकुटून गेलो, पडलो, मला कळनाच मला काय झालं ते. मी सगळं हारल्याने वाटायला लागलं. मग तिला मी जरा ताप दिला. मग ती रडत हसली. मला म्हणले अरे तू माझ्यावर किती प्रेम करतो त्याची मी परीक्षा घेते. मग परीक्षा घेतल्यानंतर मी तिच्या असा हात लावला की तिला तिच्या घरच्यांनी मारलं होतं, सम्राटने त्याच्या कुणी मारलं होतं काय मला माहित नाही. मग ती रडायला लागली. ती रडल्यावर मला तर इतकं वाईट वाटलं ना. माझी तिची ती लास्टची भेट, ती भेट मी कधीच विसरू शकत नाही. ती काय म्हणली माहिती आहे का, मला इथनं घेऊन चल. आणि चूक खरी माझी झाली. ती माझ्याबरोबर त्यावेळेस या चलत होतं, पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मी काय केलं माहिती का, म्हणलं माघारी येतो. आणि ती रडून सांगत होती मला घेऊन चल म्हणल्यावर मी म्हणलं अगं माझ्याकडे पैसे नाही, तर मी जाऊन पैसे घेऊन येतो. आणि मला आहे ना पुण्याच्या जवळ आता की फोन आला की तिचा खून झाला म्हणून. मस्त ऍक्टिंग करतो रे. कुठं नेमकं कॉलेजमध्येच आहे का कुठं नाटका बिटकात जातो? म्हणजे मी एवढं बोलतो ऍक्टिंग करतो का? अरे तुला तर आहे ना तिथं संपवायला पाहिजे होता. जा बाबा जा, मी ऍक्टिंग करतोय. हा मी माझं काय रिअल नाही बाबा, जा माझं. आम्ही खेड्यातले जरी असलो ना, आम्ही सीआयडी, क्राईम पेट्रोल हे असले नाटक आहे ना रोज बघतो. लागला मला सांगायला असं झालं आणि तसं झालं. ए बाबा काय नव्हतं माझं. तुझं तर आहे ना गेम वाजवणार. जा बाबा आमच्या गावाला ग्रहण लावतो ना. सम्राटला सांगायला सांग. सम्राट काय करायचं तुला मी मरायला तयार आहे मी. जा एकटाच बस झालो. जा बाबा जा. नाही गावात येशीला टांगलं तुला. मरायचं आलोय मी बी. तुला तो मारणार. जा सम्राट ना मी एकटा मारणार. जा मार. अरे जा. हे परमेश्वरा, प्रेमाचं आणि माझ्या नंदिनीचं नाही ना देखवलं तुला. आण संकट किती बी आण, पण हा प्रिन्स संकटाला घाबरणारा पोरगा नाही. आणि देवा एक सांगतो तुला, तुझ्याकडे मी लवकर येणार तुझ्याकडे लवकर, पण माझ्या नंदिनीच्या खुनाचा बदला घेऊनच येणार मी. आणि तुला सांगतो देवा, नको पाठवू रे मला, तू नको ये मला पाठवू. मी स्वतः येणार स्वतः, कारण माझ्या नंदिनीकडे मी स्वतः येणार. तुला नाही कष्ट घेऊन देणार मी कुणाचं. आणि नंदिनी 7 जन्म घेईन मी, पण तुझ्यावर प्रेम माझं तेवढंच राहीन. हा जन्म सोडून दे, प्रत्येक जन्मात मी तुझाच होणार. आणि तुझ्या खुनाचा बदला घेऊनच मी स्वर्गात येणार, स्वर्गात. काय करतोय तू? बोलू नकोस माझ्यासोबत. मी बोलवलो तुला इथं, आता तू आली या. म्हणजे मी यायचं नाही का? नको येऊ, कंटाळा आला मला तुझं हे गोष्ट ऐकून प्रत्येक गोष्ट रडगाणं. तुला समजतच नाहीये. तुला किती वेळा सांगितलंय, 50 वेळा सांगून झालंय तुला, तू जा इथून. हा मी वेडा नाही मला समजत काय.
50 वेळा यायचं, लेक्चर द्यायचं, असं कर तसं कर. मी काय लहान मुलगा नाही एवढी एवढीचा. तू काय ते अंतिम निर्णय सांग तुझा. तू काय करणार, इथं राहणार आहेस की जाणार आहेस? तुझ्या प्रेम करतो मग सगळ्याच गोष्टी मी तुझ्या ऐकन असं नाही काय. मला बी काय भावना नाही तर. अरे काय करतो त्या भावनांचं तू? तुला इथे त्रास होतोय आणि मला ते नाही आवडत आहे. चुलीत घालतोय भावना मी. असं कोण बोलतं? मी बोलतो मी. प्रिन्स तू वेडा झालायस का जरा? तुला मी चांगलं सांगते, कधीतरी ऐकत जा ना माझं. तुझ्या प्रत्येक गोष्टीला मी कंटाळून गेलोय आता. सुरुवातीपासून तुला हेच सांगते, तू इथून जा. नाही ऐकत मी तुझं. जा. मी एवढा मार खाल्ला. मी या पोराला ऐकतच नाही. नाही ना, मी एवढा मार खाल्ला ते तुला नाही दिसलं बाबा. तू काल मार खाल्लाय त्याचा विचारपूस तुला किती करणार जणांचा मार खाल्ला आजपर्यंत? मी 1000 जणांचा मार खाऊ दे, पण कुणामुळे खातात? अरे तुझ्यामुळे पण खातो. काय गरज आहे मार खायची तुला? अगं तुझ्या प्रेमापाय मार खातोय मी. तू मार नाही खायचा प्रिन्स, तू मार द्यायचा, कळलं का? हे बोल तू. हे ऐकायला 50 वेळा तुझं ऐकल. मी किती वेळा सांगितलंय तुला, पण आता शेवटी तुझा निर्णय आहे. तू इथं राहून शोध लावणार आहेस तर तू मार खाऊ नकोस कुणाचा. तू तिथं आली का पुन्हा फिरून? माझ्यापाशी आली म्हणजे तू सांगणार आहे का आता मी कुठं जायचं कुठं नाही ते? तुला ये म्हटलं का मी इथं माझ्यापाशी? प्रत्येक वेळेस आलं की नाकावर राग नाकावर राग. अरे मग काय करू, तुला समजतच नाहीये. किती वेळा सांगितलंय तुला, तू इथे नको थांबू, तरी तू ऐकत नाहीयेस माझं. तू मला सांगणार का कुठं राहायचं कुठं नाही ते? मी असं नाही बोलते काही, पण तू खरंच इथून जा. हे गाव तुझ्यासाठी चांगलं नाहीये. मी तुला 50 वेळा सांगून झाले आतापर्यंत. आता नाही 50 नाही 100 वेळा सांगितलंय तो. आणि ते ऐकून ऐकून माझं असं कान बधीर झाले. तर प्रत्येक वेळेस जा, प्रत्येक वेळा असं करू नको. अगं माझं चुकलं, तुझ्या प्रेम केलं ती आणि जख मारले तुझ्यासाठी मी इथं आलोय आज. मी तुला 50 वेळा काय 1000 वेळा सांगणार आहे, तू ऐकत जा माझं कधीतरी. नाही ऐकणार मी तुझं. अरे काय केलं तू इथं राहून? तुला सांगते ना, जा इथून. तुला काय वाटतं मी काय केलं सांग. हा ते मला जाऊन सांग, माझं. आतापर्यंत किती जणांचा मार खाल्ला तू? मी गावाचा मार खाल्ला, पण कुणामुळे खाल्ला? तुझ्यामुळे खाल्ला. किती जणांचा मार खाल्ला? 100 जणांचा खाल्ला. काय गरज आहे तुला मार खायची? अगं माझा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये, स्वार्थ. तुला 1000 वेळा सांगितले मार नाही खायचा. तू आता इथे राहणार आहेस ना, तर मार द्यायचा, कळलं का? पण माणसांच्या जवळ जाण्यासाठी मला मारवी खावा लागेल. त्यात बी माझं पॉलिटिक्स आहे. मी काहीतरी करतोय ना, विचाराने करतोय. माणसं जवळ येण्यासाठी मी हे करतोय. मी मूर्ख नाही किंवा मी बारका पोरगा नाही मार खायला. तुझं प्रत्येक आले मास्तरीन होती मला सांगत सुट्टी, असं कर तसं कर, खाली बस उठ. मी सांगणार. मी काय भावला नाही. मी सांगणार. मी माझ्या प्रियसीचा खुनाचा बदला घ्यायला आलो. तू कोण आहे मला माहित नाही. तुझं आता ऐकून लय झालं. तू बोलत जाऊ नको माझ्या बरोबर. तुझं काय ते अंतिम सांग, इथे राहणार आहेस की जाणार आहेस? इथं राहीन बिन, इथं मरण बिन. तुला प्रत्येक वेळेस मीच चुकीचा दिसतो. अरे असं नाहीये. किती जणांचा मार खाणार आहेस तू? किती आतापर्यंत किती जणांचा मार खाल्लास तू? कधी प्रेमाने विचारलं का बाबा तुला काल किती मारले त्याला आलेली, तुला काय झालं काय? ते का तुझ्या डोक्यात नाही आलं? उठायचं की असंच का केलं, ह्यालाच का झालं त्यालाच का झालं, असं नको करू. कधी प्रेमाने म्हण भाऊ तुला किती लागले, काय झाले. आलं की राग राग राग. प्रिन्स, प्रेम आहे म्हणूनच बोलतीये मी, कळलं का तुला? असलं प्रेम नको लोकांना ताप देण्यासाठी. मला तुझी काळजी आहे म्हणूनच मी बोलतीये. तुला कधीतरी कळलं पाहिजे की माझं पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं तुझं माझ्यावर आहे. आपण जरी 2 जीव असतो तरी आपण एकच आहोत. ते माहिती म्हणूनच मी इथं आलोय ना. मला वाटतं तो प्रेमाने राहावं, मला गोड बोलावं. म्हणजे मला जग त्रास देतंय आणि तू बी त्रास देते ना. असं नाहीये रे. दाखव मला कुठे लागले. जाऊन दे मग दिनं. दाखव मला. ग तो इथं बसला ग एक ठोकाले. त्यामुळे मला आईचीच आठवण झाली. मुर्दा बसवला त्या लाल्याचा, बावळट कुणीकडचा. मी तुला सांगितले ना, इथून पुढे मार नाही खायचा, तू मार द्यायचा. अगं 100% मार देणार. अरे मला नाही सहन होते रे तुला असं मारतायत ते. तुला सांगतो कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. त्यासाठी मला मार बी खावा लागतो. कारण मी जर दादागिरी लावली ना, मी ह्या गावात राहायला आलोय. मला कुत्र्याने मारून लावतो. त्यामुळे मला थोडं सहन करून घ्यायला लागेल. सम्राट पैसे राहायचं आणि सम्राटच्या घरी राहायचं म्हणलं ना, मला निंत घ्यावं लागेल सगळ्या गोष्टी. तर मी असं जर मारत बसलो ना, एक दिवसात मला हाकलून देतो. तुला माहिती 2दा हाकलून. अरे किती मार खाणार आहेस मग तू अजून? हा माझा एक प्लॅन आहे. हे समज, रडू नको. मी एवढा मार खाऊन रडा नाही आणि तू नको रडू. चल आता काय कर, जातो मी. मला गावात जायचं आणि टेन्शन घेत जाऊ नको. मी खंबीर आहे मस्त. माझी काळजी करा सोडून दे. काय ए रुसू बाय, रडू बाय, कशाला रडती? जाऊ दे, नको लक्ष देऊ. बरं चल जाऊन दे.
लक्ष्मी जिंदगीमध्ये 1 रुपया भेटला नाही राव. सगळ्यात लक्ष्मी. लक्ष्मी घेऊ का नको? घेतल्यानंतर लग्न होणार, बायको येणार, पोरं होणार, म्हातारा होणार, मरून जाणार. घेऊ का नको? जाऊ दे, तुमच्या बायकोला बघता येते. घेतो आता. सचिन घेऊन टाक. नको रे. नाही घेतो बाबा. लक्ष्मी येते. अय सचिन, हे काय बाय म्हणी खेळ खेळतोय? अरे ते मम्मीने सांगितलं ना काय ते खेळ खेळायला. इथं का बसला उन्हाचं? काय नाही असं बसलं. हाताखाली काय? काय नाही. हा काय नाही ते. अरे 2 रुपयासाठी इथं उन्हात तळमळत बसलाय तुला का आणि भिकार मला म्हणतोय काही नाही. तुला का भिकार वाटलो काय? हा भिकारी नसता तू उन्हात बसला असता का 2 रुपयासाठी? 50% केळी, हो 75% द्राक्ष गेले माहिती का? तुला वावर किती आहे? 5 एकर. आपल्या काकाने केलं होतं का 5 एकरात येऊन? संध्याकाळचं केलं आम्ही शेती माहिती का? संध्याकाळी पप्पाला मला माहिती, फक्त तुला माहिती. बरं ते तुझ्या केळाचं आणि द्राक्षाचं तिकडे जाळ होते. मी काय म्हणतो ते ऐक, माझ्याकडे भारी खबर आहे. सांग की. फोटो आहे असं नाही सांगत. तिकडे जावं लागेल. इकडे गावातले लोक माहिती आहेत ना तुला, आणि ते 5000 पण लागतील. खबर लई चांगली. आईला उन्हात 3 तास बसतो 2 रुपयासाठी. काय सांग की मग खबर. ते 5000 लागतील. खबर लई चांगली. एक तर लई दिवस झालं पैसा पाणी माझ्याकडे पण नाही. सांग की मग. इकडं तर गाव कुठं, आपण बसलोय कुठं, तुला खबर सांगायची. चल तिकडे गावात जाऊ. चल मग. ते 2 रुपये निघत नाहीत. चल. भिकाऱ्यावर बसलाय आपला उन्हात इथं. बरं मग ती खबर ऐकायची ना तुला? ऐकायची की. 5000च हा देतो. सांग. तू देत नाही राव. एक तर माझ्या लई वांदे चालले पैशाची. देतो बाबा देतो. सांग. थोडे तरी दे आता काहीतरी. खबर लई चांगली आहे सचिन. ऑनलाईन करतो ते. ती बर काय ऑनलाईन करतो न काय. खबर लई चांगली आहे. बघ आले का? मोबाईल ना माझ्याकडे. मग ती काय? खबर सांगतो. थांब ना जरा 2 मिनिटं. फोटो आहे माझ्याकडे, लाईव्ह फोटो. दाखव. हे बघ ये फोटो. फोटो कसं काय? आता बघ बाबा मोबाईल कोणाचा आहे. माझ्याकडे कसं काय म्हणजे? का माझा फोन वाटला होय तुला? हा कोणाचा फोन आहे आणि फोटो कोणाचा आहे? ते मी जे केलं बोलते त्याचं काय नाही. काय होते त्याचं काही नाही. अरे तुला आकल्याचा भाग आहे का तुला? हा खुशाल जातं काढतो म्हणतो त्याचं काही नाही. हा
भाऊ मी एडिट केला तो मी का दूध खोळा वाटलोय तुला? तू एडिट केला आणि मी ऐकायला? हा, मोबाईल हात नको लावू. हा, ह्या प्रकरणामुळं सम्राटच्या घरावर किती वाईट दिवस आले तुला कळतं का? हा, अरे असंच मस्करीमध्ये गेलता. असंच मस्करीमध्ये म्हणजे? तिथं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तेव्हा प्रेम आहे म्हणून मी केलता. मी असं कसं सांगू तू? तुझं प्रेम होतं तर तू असं करतोय? टाइमपास म्हणून केलता तो. तुझं प्रेम होतं मग त्या प्रिन्स बरं कस काय तिचा फोटो? अरे बाबा टाइमपास म्हणून केलता. टाइमपास? असा टाइमपास असतो का गावभर? हा, किती वाईट हरामखोरा. मोबाईलला हात कशाला लावतो? हा, तू मला तसा नाहीये बाबा. तसं नाही, कारण त्या पोरामुळेच गावावर वाईट दिवस आले. हा, तुला माहिती आहे का ते पोरगे इथे गावात कशासाठी आले? त्या स्वभाव मला माहिती कसा आहे तो. काय तुला स्वभाव? माझा मित्र आहे तो, मला माहिती ना कसा आहे तो. तुझा मित्र आहे हे जे सम्राटला कळलं तुझा मित्र आहे तर? हा, फुकट मारशील की तू? तुझ्या पुढे हे फोटो दाखवून मी चुकी केली. हेच फोटो जर मी सम्राटला दाखवला ना, मोबाईलला हात नको लावू. सांग का सम्राटला तुझं नाव? हा, तू एडिट केला फोटो? आम्ही जीव मारतीन तुला. नालायकपणा करतो सचिन. नीट राहा. हा, मोबाईल हात लावायचा काय? मी आता जाणार आणि एक फोन सम्राटला दाखवणार. नको ना, नको ना. आता सम्राट प्रिन्स सोबत आहे ना, तुझा पण गेम करायला लावतो सम्राटला. तुझ्यापाशी येऊनच मी चुकी केली. हळ तिकडे. कोणते फोन लाल्या? आता लाल्याने जर सम्राटचा फोटो दाखवल्यानंतर प्रिन्सचं गाव ना, तो प्रिन्स माझ्यासाठी किती झटतो माझ्या प्रेमासाठी. तू खूप काय केलं माझ्यासाठी. त्याला नाही माल खाऊ देणार मी. आता मी माल खाईन पण त्याला नाही काय होऊ देणार. अरे आरामखोर, तुला सांगितलं ना त्या वार्डात जायचं नाही म्हणून. त्याला म्हणाव फॉर्म माघारी घेऊ नको. काय, मी येणार आहे पंचायतीमध्ये. हा, ठीक आहे. मला जायचंय जरा आमदाराकडं. ठेवतो. हा, भेटू परत. सम्राट भाई, इथं काय करतो तुम्ही? काय आले? गावातलं किती हुडकलं तुम्हाला. काय झालं? काय काय सांगू तुम्हाला, असलं बेकार कंडिशन झाले ना, मला नाही देखवले काय म्हणून आलोय तुमच्याकडे. झालं काय? आता काय ते दलिंदर आहे ना, हे बघा आता हे पटतंय का तुम्हाला? अहो संपवलं असतं त्याला मी. कुठे आहे ते? गावातच तडपडतंय. आता जाऊ त्याला आत्ता बोलव लगेच. त्याच्यात आहे ना आता त्याला आत्ता बोलव. बोलव बरं. तो आहे ना मारणार आज. तू मारायच्या आधीच मी त्याला खापावतो. मी तेच सांगून आलोय त्याला. हॅलो, कुठे रे? हा, ये इथं सम्राट भाईच्या इथे ये. लवकर ये, मला ना माहितीये. ये लवकर. येत इथे. तर आज मरतो माझ्या हाताने. त्याला तर मीच संपवणार त्याला. सम्राट भैया तुम्ही थांबा जरा. अरे पण तू त्याला पकडून आणायचं ना इथपर्यंत. अहो ते पळून गेलं. शर्ट फाटलं त्याच. पळून गेलं ते. प्रिन्स प्रत्येक वेळेसच मारते मला. अरे मग काय करू? मी जर मारलं का नाही हा हा, मग ना तू शेवट वर चल जाशील. हा, जा 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 जा. नको सांगू मला, कळलं का? उगाच नको मस्करी करू. रुसूबाई, मी जर मारलं का नाही हा हा, असं पडची. हा, तुझी काय हिंमत आहे मला मारायची? जा. माझी हिंमत बघितली म्हणून माझ्या मागे लागली तू. हे प्रिन्स, हे भंगार माणसा, तू जा ना तू. हे जा जा. चल, काय कुठं करून ठेवलं रे तू? त्याला आले 17 टाइम फोन लागला मला करायला. काय केलं मी? त्या सम्राट दादानी बोलवले. आता बोलावलं असलं म्हणून काय झालं? बघून माझं मी निस्तरून घेईन. आयला राव, तुझ्यामुळे राव माझ्या पण गळ्यावर राव तुरा फिरल. फिरू दे ना दोस्त. मी जातो बाबा माझ्या घरी. काय केलं रे मी? असं काय केलं सांग की. तुझ्यामुळे मी पण मरेल. मला काय माहिती काय केलं. अरे तुला एक सांगतो गोष्ट. अरे लालेला गावला माझा नंदिनीचा फोटो, देनगावला सम्राटला डावला असेल. मरू आपण दोघे जण. शपथ. अरे सम्राट मारून टाकल. मग टाकू दे ना. मरायला लागला काय तू? मरायला लागला? मला नाही तुझ्या सोबत मारायचं. मी काय केलं एकट्यानेच का?
मग कोणी केलंय? मी केलंय काय? जख मारा आपण ठरवून आला का दोघांनी मी हालायचं नाही इथनं म्हणून. तू मर, मला नाही मारायचं. नाही मरायचं, दोघांनी मरायचं. नाही मला नाही मारायचं. आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? जिएंगे मी अपनी मर्जी से और मरेंगे भी अपनी मर्जी. आपली दोस्ती अशी ही नाही. अरे नाही जायचं, मरायचं आपण दोघांनी सगळं. अरे मी मसनात येईल म्हणजे काय? खरं खरं येऊ काय तुझ्या बरं? अरे माझं काय चुकलं सांग ना तू. अरे मग प्रिन्स कोणाचं चुकलंय राव? आल्या मला फोन करून दोघांना. याचं नाही चुकलं काय, मला चुकलं ते. हा बघ ह्याचं चुकलंय. आईले खरंच आता कुठून आली बाबा? हे बाबा तुझं काय आहे मधी? तुला अरे- माहिती मॅटर मॅटर मी सांगतो ना. काय? ह्याचं नंदिनीचं प्रेम आहे, माझं कुठं काय येतं? मग नाही तू ह्याला पण पट्टी पडवली काय? हे काय म्हणतो? पट्टी नाही रे बाबा, अरे ते तुझंच आहे. पण एक आता लय मोठा घोळ झालाय. काय झालं? तर सम्राटला कळलंय सगळं. कोण सांगितलं? लाल्यानं सांगितलं. आता आपली हाजरी तिथं मुजरा करा जायची आता आपल्याला. आज आहे तू नुसतं म्हणजे पट्ट्याने. प्रेम तुझं आणि जख मारायचे आम्ही, तू सगळं करायचं. ह्याचं तो प्रेम? ह्याचाच आहे. कोण घ्यायचा? कळलं ना? कांदा काय सांगतो तू? नाही ती काय म्हणतोय माहिती का मला? ती म्हणतोय बळीचा बकरा तू बन नको. मी म्हणलं प्रेमासाठी तुझ्या बळीचा बकरा बांधणार मी. हा मग हा. नाही. आईला प्रिन्स तुला डोकं आहे राव. नाही मला डोकं नाही, हे माझ्या मित्राला डोकं. मित्राला अरे ते सम्राटपूर जीव देईन ती आपल्यासाठी. मग हा चला मग सम्राट चला चला की. पुढं व्हायचं तो बरं का. चल हा ना. मी होतो. हा होतो, चल पुढं. चल चल चल. चल चल बोलवले. त्याला मी हे केलं, तू कशाला काय बस की. हा आलो आलो आलो. ए चला हा चलो चलो. काळजी. झाले भाई. चालेल. काय बोलला सर तू? काय बोललो रे? काय बोललो? काय का बोलतो? काय बोललो रे? हा? इकडे अलीकडे, इकडे लवकर. हो भैया मारू नका की. तुला मारू का? मारतो नाही मित्र आहे, मित्र आहे माझा. अरे आले. ए, मारते ते. इकडे ए, काय केलं? चालेल. काय बोलला सर तू? काय बोललो रे? काय बोललो? काय का बोलतो? काय बोललो रे? हा? इकडे अलीकडे, इकडे लवकर. हो भैया मारू नका की. तुला मारू का? मारतो नाही मित्र आहे, मित्र आहे माझा. अरे आले. ए, मारते ते. इकडे तुझं प्रेम करेल. ए, काय केलं तू? लव्ह स्टोरी सांग रे. हो भैया मारू नका त्याला. तुला मारू का? मारा म्हणून. हा यो माझा मित्र आहे. ए, लांडे. नाही, तू सांग तुझी आपल्यासाठी काम करते भैया. माझे काय नाही. हा. ए, सांगतो का? अहो माझं कुठं काय होतं? मग कोणाचं होतं मग? बर मारू पूर्ण नका, मी सांगतो सगळं. हा, आज काय चल, होईल सांग. ते उद्या. सांग चल सांग. अहो एक दिवस काय झालं, ती कॉलेजला चालली होती आणि मी एका चौकात बसलो होतो आणि दोन पोरं तिला छेडत होती. मग मला आला राग. मग त्या दोन पोरांना मी लय मारलं. काय मग त्याला इतकं मारलं नाही ना, बेदम मारहाण केली मी त्याला. मग काय झालं, पोरगी सारखी आता मारली. सांग की जरा. हा? मग तुमच्या काठीचं भ्या वाटतंय. काठी बाजूला ठेवतो. चल, बोल. आणि मग ती मला पोरगी माझ्या आजूबाजूला दिसायला लागली. हम्म, मग मला थोडं संशय आला की पोरगी आपल्या आजूबाजूला का बरं फिरते. हम्म. आणि मग तिने एक दिवशी मला विचारलं की मला तुला आवडतं. मी ना सांगितलं 2 दिवस तिला, नको म्हणलं आपल्याला नाद लागायचं नाही. हा. पण पुन्हा मला ते आवडायला लागले, मला तिचं गुण आवडायला लागले. मग झालं आमचं प्रेम. बाकीचं तुम्हाला माहितीच आहे. कोण आहे रे ती पोरगी? अवधी आपली न सांग ना. आलाय का? गप ना. थांब रे. भैया कुठे आलेला आता तुम्ही? शहरातले पोरं ते. कोण आहे रे ती पोरगी? हा? पोरगी कोण आहे? आपली भैया हम्म. आता ते येड्याच्या नादी चांगलं लागलो. लव्ह स्टोरी सांगायला लागली. कसली लव्ह स्टोरी? आपले काम राहिले वार्डातली, ते आपल्या वार्डात काम करतात ते पोरं. पुढे लव्ह स्टोरी ऐकत बसताय.
तुम्हाला माहित नाही? तू आपल्या वार्डात चांगलं काम करतोय लाल्या हे म्हणून. पण 1.5 फुटी आहे. नाही नाही हो, ऐका की तो पण वाढत काम करतो आपले. नाही नाही मी माझं प्रेसचं नाव सांगतो मी जाऊन द्या. इकडे एक दोस्त आहे ना तू माझा. नम्रता नम्रता नाव आहे तिथे. नम्रता हा नम्रता लय कुठल्या आमचं गावात प्रेम राहते होतं. रे ती? ती इथं नाही राहत, मुंबईला राहते ती. मुंबई माझं तिचं लय प्रेम आहे. सांगतो जरा. अरे तू आपला माणूस हा, आहे, मग मला काय? सांगितलं लाल्याने चांगलं काम करा. आणि तुम्हाला जसं पण आहे ना गावात जास्त कोण ओळखत नाही, तर यांच्याकडे पैसे विषय दे होय. जरा. ते करतो वाढतलं काम मी व्यवस्थित. मी लावले त्याला काम. ती सचिन मला काय म्हणलं माहिती का? हा. मला म्हणलं युरोप साईडच्या माणसाला मत द्यायची, आपण तू ती प्रयत्न करा म्हणतो, पैसे वाट म्हणतोय मला हे अरे, बघ. हा 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 म्हणला होता हे पकडलं त्यांच्या नाही. गाडीतच फिरत होता. त्यांच्या गाडीचा फिरत होता. नाही नाही नाही. तुला कुठलं काम करायचं? त्याचं प्रेमाचं तुला इथं राहायचंय का? हो, कपटी. अरे, ताई, तुला इथं राहायचंय का तिकडे राहायचं? नाही, राहायचे, राहायचे. राहायचंय ना, इकडे काम होय. करायचं. काम करतो. लाले याला सांग अहो, मला आहे ना. शंभर दादा तिथे जमिनीचं पण झालं, दिलं तर मतदान द्यायचं 5 एकर. बरे नाही जमीन नाही, नंतर बघू. ठीक आहे लाले, मला जरा आमदाराकडे जायचंय. हा मी लावतो त्यांना काम बरोबर. जाऊ तुम्ही. वाटून लाव. हा? तू काय पडतो? हा, चांगली कामं करा बरं का. ए, तू जरा माझ्यासारखा कमी कर, आराम करा. हा सगळं तुझ्यासाठी केलंय. जीव आहे माझा, तू जीव. सच्या तुला हे येडं बनवतो असं नाही वाटत का रे? नाही मित्र आहे ना, कसं काय बनवून आता बघितला नाही मी. अरे येडे, त्या सम्राटला आता काही सांगितलं त्यांनी, कळलं का? हो, त्यामुळे मित्र झळके असतात हे जाऊन दिसतोय. अरे जळक्या बेळक्या काय नाही, तुझ्या लव्ह स्टोरीवर ती त्याची स्वार्थ साधून घेते. चल मी तुला सांगतो. बघ असे झळके मित्र येतात म्हणून मी मित्र करत नाही कधी. अरे तुझ्या आधीपासूनचा तू माझा मित्र आहे. म्हणूनच पोटात तुला लागला ह्याच्या तू मी मित्र झाले म्हणून. तू खरं खरं अरे, जीवही लागत अय, माझा प्रेम तू तुझं माझं आहे. ऐक, त्याचं नको ऐकू. बर मग अशी तुझ्यामुळेच मी मार खाल्ला का? टोरी माझी खोटी खोटी सांगितली. नाही, खाल्ले का मार खाल्ले नाही मागून. टोरी खोटी तू सांगितली पण ना. मार खाल्ला नाही पण येड्या. खाल्लं पण तो पण खाल्लं तुझ्या ना. डोक्यात कसं शिरत नाही रे मी काय बोलतो. अरे चल का लवकर. लावला आपला कालवा. असं का करतोय? अरे मला भाव नाही, आणि भाव कसला असतो हे माहित नाही, पण तो आता असा वागला की मला वाटलं खरंच तू माझा भाऊ आहे. आणि एक भाऊ नव्हता तिथं सिद्ध करून दावलं रे. तो लय माझा मोठा उपकार केलेला का. अरे मी भाऊच आहे तुझा, भाऊच समज मला. मला वाटलं नव्हतं लागा. मी ठरवलं होतं की आज मी मरणार. कसा मरू दे? अरे तुला रात्री मारलं, मला झोप नाही आली. आणि तुला कसा मरू देईन रे मी? नाही सांगणार मी कुणाला. तुला एक सांगतो मी आयुष्यपत्र नंदिनी नाही मारलं मी. अरे तुझ्या डोळ्यातलं कालचं प्रेम बघून मला कळलंय तू नाही मारला. पण ह्याचा शोध आपण लावू कुठे ना कुठे. आणि ह्याच्यासाठी आहे ना मी तुला मदत करतो. तुला पाहिजे तेव्हा आहे ना तू मला बोलव. आणि तुझ्या डोळ्यातलं प्रेम बघून आहे ना मला एकेकाळी मी केलेलं प्रेम मला आठवलंय. तुला नाही मी असं होऊ देणार. मी तुझ्या पाठीशी आहे. तू कधी पण मला फोन कर. आणि राहिला विषय सम्राटचा, तू नको काळजी करू, रडू नको. चल लय उशीर झाला आता. चल जाऊ, सोडतो तुला घरी. बरोबर का मला काय. अरे यार चल ना प्रिन्स, काय आलं? अरे मी येतो मागणं जरा माझं काम आहे. बरं नीट जा मग. हा हा जातो. लय उशीर झालाय. हा नीट जातो. चल येऊ का मग? हा चालतं. ओ साहेब, मी म्हणलं होतं की नाही माझ्या घरचे खूप प्रेमळ आहेत. अगं वेळेन काय सांगेन. आज काय झालं माहितीये का, वाचलो मी, पण बघू पुढे काय होतंय ते. त्यामुळे मी आता कसं चांगलं वाईट आता लगेच म्हणू शकत नाही. बघू वेळ काय सांगेन काहीतरी. नक्कीच. बरं चल मी आता जातो घरी. जाऊ. ओके. राव लवकर, मला भूक लागली. 3 दिवस झाले तू भातावरच जगवायला लागलाय मला. बर बर ये. पाहुणे राम राम. राम राम. कुठले पाहुणे तुम्ही? मी ह्याच गावचा आहे. चल तुला सांगतो. चला.
त्यांनी. अरे तुला एक सांगायचं होतं. सांगा की पाहुणं. अरे तुझा हात बघून मी भविष्य सांगेन. हो तुम्ही भविष्य सांगता? अरे भविष्य सांगतो म्हणजे अरे खरंच भविष्य सांगेन. सोन्याचं घड्याळ, जीन्सची पॅन्ट, इस्त्रीचं शर्ट. काय अरे ह्या कपड्यावर जातोय. अरे ही कपडे काहीच नाही. घरी जाऊन बघितले दुसरी कपडे घरी आहे ती जर बघितल्यावर तर तू म्हणशील ही माणूस कोण आहे. मग ती भविष्याची कपडे का? अरे भविष्याची काय कुठली बी असू दे. तुला प्रत्यक्षात बघितलं का नाही ती कपडे बिपडे माझी. सांगा बरं माझं सांगा. ही हात देतोच वय मोहर. बरोबर. हा हे बालका तुझा हात बघून तुझी हस्तरेषा बघून तुझं भविष्य मी सांगू शकतो. महाराज तुमचा तर आवाज बदलला. माझा काही कार्यक्रम तर नाही ना लावणार तुम्ही? बालका कार्यक्रम जर तुझा करायचा असता ना तर मी गावातच केला असता. इतक्या लांब तुला घेऊनच आलो नसतो. कार्यक्रम तर आमचं समजेच करतेत, पण असंच बोललो तुम्हाला. फालतू गोष्टी बोलू नको बाळा. तुझं मुळासकटच काढतो. महाराज तुम्ही मुळापासून उपटायचं म्हणताय म्हणल्यावर मी 36,000 कशाला घातले असते? आधीच सांगायचं होतं ना. अरे बालका माझी काय चेष्टा करतोस का रे? नाही चेष्टा नाही. चेष्टा नाही. अरे तुझा मित्र आणि तू दोघ जण गावात आलाय. हे तर गावाला माहिती आहे. अरे गावाला माहिती आहे पण प्रेयसीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तुम्ही दोघं गावात आलाय. महाराज तुम्ही काहीतरी खोटं बोलता. खोटं नाही बोलत खरं सांगतोय. तुला कळल एक दिवस का हाय ते. इथं कुठे लिहिलंय? अरे हिथं हस्तरेषा सांगते तुझी. महाराज तुम्ही काहीतरी वेगळाच प्रकारे दिसताय. कळल तुला नंतर. होय कालची घटना किती वाईट झाली रे. वाटलं ते सांगतो तुला. मला तर वाटलं तू काल मेलाच असता. मी का? मग कोण? हा मीच बरोबर मीच. तुझ्या प्रेमासाठी आम्ही झक मारायची. सगळं तुझ्यासाठी करायचं आणि तोच म्हणायचा मी माहिती करतो. की बाबा माझ्यासाठी करतो सगळं मला माहिती. हा प्रेम तुझं सगळं तुझं काय. आणि ही दारू कोण आणतो तुझ्यासाठी? मी आणतोय मी. काय हातबच्चा आणतो येऊन जाऊन. मग तुला काय 1,500चा खांबे आणू का? मग रॉयल स्टिक पाहिजे. रॉयल स्टेक पाहिजे. ही तर मला अवकात माझी एवढीच आहे हातभट्टीची ह्याची. मग जाऊ दे टाक नको दे. तुझ्या अवकात किती रे? देते तुला कोण एक 90 तरी? नाही माहित पैसे नसतात. नाही ना मग गपचिप पी. जाऊ दे चक ना. चकण्याला 10 रुपये नाहीत माझ्याकडे. आणि ती जाऊन दे मरू ती देवळात काय करत होता काल? सगळे म्हणजे 2 रुपयासाठी पळत होता 2 रुपयासाठी पळत होता. आज तिथे 2 रुपयाचे म्हणजे देवाच्या साईडला पडले होते. हा मी काय गेलो पण तिथे ते लाल्या मला भिकारी भिकारी ती. कोण भिकाजी? तू काय भिकाजी? तू एक काम कर ते सम्राटभर लाल्याचा कार्यक्रम लावून घे. लाल्या म्हणजे पैसे घेतो. लाल्या दोस्त आहे आपला. तुझी परीक्षा घेतोय. लाल्या आपला माणूस आहे. कधीपासून? रात्री आपल्याला कुणी वाचवून? हा बरोबर. ती विसरून गेलो ती तुम्ही. जाऊन दी मरू दी. ती जाऊन दी मरू दी. मला मामाच्या घरी कधी जायचं आपण? 2 वेळा मला सम्राटने अडवले. तू सांग काही जायचं मग. उद्या आज नको उद्या जाऊ आपण. आज नको. मला आतमध्ये सगळं चेक करायचं त्यांचं घर. काय चेक करणार? त्यांचं घर मला चेक करायचंय. मला उद्या पण तुझा काय संबंध चेक करायचा? तुझ्यासाठी जग मारतो. माझ्यासाठी का? बरोबर. हा नाही पाहिजे. नाही माझ्यासाठी ठीक आहे. तुझ्यासाठी मी करतो सगळं. अच्छा म्हणजे तू जाऊन ते बोल नको मला. जाऊ दे नको. नाही मैत्री नाही जाऊ तुझ्यासाठी मी सगळं करतोय. जाऊत ना म्हणतो जाऊ आपण जाऊ. असं चेक नाही घ्यायचं माझ्यावर. सॉरी जाऊ. माझं प्रेम आहे का सांग बरं तुझ्यावर? नाही माझं आहे. हा माझं तुझं म्हणजे नाही तर मला लय राग येतो. माझा नंदिनीचा काय संबंध आहे? नाही काही नाही माझा संबंध आहे. असं पुन्हा म्हणायचं नाही. नाही म्हणणार. हा. चुकी आहे, कधी sorry. जायचं? उद्या जाऊ. बरं मग डोस एकटाच का तू? मला उपास आहे आज. आणि कसला उपास? माझा प्रायव्हेट उपास आहे. सांगायचं नाही ती. तुला जेवण प्रायव्हेट भेटत का? माझा देव प्रायव्हेट. पी 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 सगळं. कसली आणली तू? हा फुकट आणली मी. प्यायची का देऊ टाकून? म्हणजे अशी अरे तुमच्या गावातलाच माल आहे ही. एक नंबर समाज दारूचा. दारूचा. हा, चल पी पी. मला आपलं गावात जायचं. चल लवकर आपल्याला. चल ठेव की शेत तेवढा. हा चल 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 पाठशील लवकर. घ्यायचं काही घेणार का तेवढे? तू बी ना. मी कशाला पेतो या? हा तर आपल्या गावचा उंच दिसतोय प्रिन्स तर नसेल.
गेले 2-3 महिने गावातून गेलाय, पण माझे डोळे काय धोका देणार नाही. प्रिन्स, अरे प्रिन्स, अरे इकडे काय करतोस? मी नाही प्रिन्स. प्रिन्स नाही? तू कसं पागल बिगल झाला नाही? अरे तो बी दारू प्याला का काय? हा, अहो काका मी प्रिन्स आहे. मग इथं काय करतोस? गावाकडे दादा किती 2-3 महिने झालं हुडकते तुला. अहो हाय माझं एक काम. काय काम आहे? मी तर पाहुण्याच्यात आल्यावर मला दिसलास तू. तुमच्या पाया पडतो, कुणाला सांगू नका. तर असं काय केलंय तरी काय सांग ना तू. मी काय चोरी फिरी करून नाही आलो. काय झालंय ती मला सांग, मी घरच्यांना समजून सांगतो. थांब एक मिनिट. ते तुझं आलो मी जा. मला का पडत तू? बरं तू असं करून थांब, तुला सांगायचं जरा मला त्या प्रेमाविषयी सांगतो त्यांना. आता काय करायचं माहिती थांबा. अरे नाही ऐका एक मिनिट. दारू प्यायला बिलाय का काय तुम्ही? काका मी दारू पेते सांगा बरं. हा, मग असं काय बोलतोय? व्यसनमुक्तीची काम ही मित्र पेतोय मला दारू. व्यसनमुक्तीची अरे काम. चांगल्या मित्राबरोबर राहायचं असतं. तू किती दिवस झाले तुझ्या घरची हुडकते? बरं, एक मिनिट फक्त माझं काय? मला ह्याच्याबरोबर बोलू द्या. पाहिजे का? अरे फक्त मी आहे ना, तर माझ्याविषयी सांगतो थोडं. तुझंच आहे म्हणून. हा? शांत राहा फक्त. बरं बरं चालेल. काय करतोय तू इथं? अहो काका तुम्हाला खरं सांगतो मी, फक्त शांत ऐका तुम्ही एक मिनिट. सांग तुझं काय असेल तर मला सांग, मी हे करतो. माझं काय झालंय माहितीये का, हा. माझी प्रियसी इथं होती, हा? तिचा खून झाला इथं. मग? म्हणून मी इथं आलोय. म्हणून मी कुणाला सांगितलं नाही गावात. अरे खून झाला, तुला त्यात अडकवलं जाईल की काहीतरी काम घरची ओळखत्यात काय नाही. घरी सांगायचं काहीतरी बघायचं. काका हा, माझं लय प्रेम होतं, तिचं माझं होतं. आमचं प्रेम मी तिला कसं अर्धवट सोडून सांगा बरं. तिचं कोणा कुणी खून केलाय त्याचं काय तुला माहितीये का? अजून नाही कळलं मला. इथं माहित नाही मी तिचं प्रेम. अरे इथं नीट वागायचं, नाहीतर तुझा खून होईल की तिच्या पायात. ते सगळं कळतं, पण सांगा बरं मी आता इथली इथनं लोक कशी आहेत काय तुला माहितीये का या लाकडाचं? मला तर सगळं माहिती, पण मी इथनं जाऊ शकत नाही कुणाचा बदला घेतल्याशिवाय. नाही तसं काय नको, मी घरी फोन करून सांगतो तुझं. काका तुम्ही कधी कुणा प्रेम केलं का नाही सांगा बरं. अरे प्रेम केलं असेल, पण पहिला आणि आताच्याला तुला फरक आहे ना. नाही नाही पाया पडतो मी. तुला सांगतो, ऐका ना. घरी चल माझ्या बरोबर. काय असेल ते आपण काका, दोघं ऐका घरी ना. सांग. फक्त मला 15 दिवसाची मुदत द्या. 15 दिवस नाही, इथले लोक बरोबर नसतील. अहो मस्त मला प्रेम आहे तुमचं माझ्यावर. मला नाही माहिती. नाही, मी तुला काही सोडणार नाही. प्रिन्स तुला घरी नेतो. दादा किती हुडकते तुला माहितीये का? मी फोन करतो ठेव का. मी दादा शपथ घेतो, मी 15 दिवस तुमच्या पैसे हजर राहतो. इथे आमचे पाहुणे आहेत. त्यांच्याला भेटू आणि हे करू सांगतो तुला मी. अहो, मी इथं पाहुण्याकडे आल्यामुळे मी ओळखलं. 3 महिने झालं गावात हुडकतात तुला. पाहुण्याला सांगितलं ना सगळ्या गावात कळत. म्हणजे मी 2-3 महिने एवढं केलं ते वाया नाही घालवलं. घरी चल, मी तुला घरी सांगतो. काका माझं ऐका ना तुम्ही. नाही चल घरी तू नाही, चल. मी चल. नाही येणार. ना मी- घरी मी नाही येणार. जा, जा. हा. गबस ना तू. नाही चल. हो, काका ऐका ना. नको अहो, चल. ऐका नाही, मी पाया पडतो ऐका. पाया नको. मला अरे घरची आई हुडकते आयो. तुझ्या सगळे. नाही ना हा? मला 15 दिवसाची हे द्या फक्त मुदत द्या. नाही तुम्ही तुमच्या पाय सोडणार नाही मी. नाही घरी तुम्ही- घरी चल आधी तू. नाही तुम्ही तू- सोडले मी नाही घरी येणार. मी तुला घरी नेऊ. तू काय अडचण आली तर मी आहे तुला. मी तुम्हाला सोडणारच नाही 15 दिवस. मला फक्त एवढे 15 दिवस द्या. नाही मला चल. 15 दिवस नाही ना. मी तुमच्या पाया पडतो येऊ का. मी फोन करतो थांब. नाही फोन नका करू मग येऊ का. तुम्ही शपथ घ्या तुमच्या केलेल्या प्रेमाची, तर मी सोडेन. आधी चल घरी, तुला सांगतो काय आहे ती. नाही नको मी नाही सोडणार. चल. नाही मी नाही सोडणार. मग मोबाईल बी देणार नाही. येऊ का तुमच्या पाया पडतो मी. काय झालं ते नाही, मला नाही. सांग एकदा. चल अहो, बरं, तुम्हाला बसून एक सांगतो. चल. अहो ऐका की. हो, काका काय झालं माहितीये का, माझं तिचं प्रेम होतं. हा आणि कॉलेजमध्ये आमचं प्रेम झालं. तिने एक दिवशी गावात बोलवले हा. आणि मी इथं आलो. मी गावाच्या बाहेर जाऊ तर तिचा खून झाला. तर तुझं सगळं खरं आहे, पण गेले 3 महिने झाला आई वडील माझ्या बरोबर आम्ही फिरतोय पोलीस स्टेशनचा. आई मरायला लागली घरी, सगळं काळजी करून तुझ्या मला बी तुमची लय आठवण येते व. पण माझ्या प्रेसीला असं मोकळं सोडून जाऊ का मी सांगा बरं. मी समजू शकतो तुझं दुःख, मला समजू शकतोय मी तुझं. काका मला इतके दिवस तुम्ही माझं सहन केलं, एवढं माझं सहन करावं लागलं. नाही, तू काय असेल ती मला सांगायचं, मी तुला मदत करायला तयार आहे. पण मदत तुम्ही करता, पण मी तर आल्या मदत मला कसं कळायचं खून कोणी केला म्हणून. ती कायही झालं तर चालन, आई वडिलांची आधी भेट घ्यायची आणि नंतर काय. हो का, मी बी तुमचा शिष्य आहे. हा. तुम्ही जसं तडफदार नेते आहेत ना, तसं मी तुमच्याकडून शिकलेलो आहे. मागं सर तुमच्या बी रक्तात नाही, माझ्या बी रक्तात नाही. मी आता मागं सरू शकत नाही. मी तुझं दुःख समजू शकतो,
पण घरी जायचं आणि काही प्रॉब्लेम असेल तर मी सोडायला तयार आहे. हो का काका, हा. तुमचा शिष्य मीच आहे आणि तुमच्यातलाच गुण माझ्यामध्ये. माग सरनं माझ्या रक्तात नाही, माझ्या स्वभावात बी नाही. अरे वा, म्हटलं गावाचं नाव तू तर काहीतरी कमावतोय वाटतंय मला बी. 100%. हा? अहो, तुमच्याच मागे पूर्ण आयुष्य घालवलंय मी. हा, तर काय अडचण आली तरी करायचं नाही. इथं मार खायचा नाही, मार द्यायचा. ही गावची आपल्या परंपरा आहे, लक्षात ठेव. नाही नाही, हा. मला अपेक्षा तुमच्याकडून हीच होती. हा, आणि काय अडचण आली हा. तरी गावचा सरपंच आहे मी. काय नड लागली तर सांग मला. मला फक्त एक मिनिट लागेल. हा, काय पैशाचा आणि ह्याचा काय विचारच करू नको तू. पैसे नको मला फक्त माणसं आपल्याला पाहिजे ते. अरे माणसं ट्रक भरून घेऊन येऊ आपण घेऊन या, इथं. आपल्या गावात बी मला गरज आहे. फक्त हा. आता एक काम करा, आईला आणि दादाला काय सांगू नका. नाही, पण हे काम फत्य झालं पाहिजे. सुंजरी नाही आणली घरात तो, पण काम करूनच यायचंय बघा आता. अहो, इतकी पोरगी ना डॉक्टर व्हायची होती ना, आपल्या गावात आम्ही दवाखाना टाकायचं होतं. लय आमचा प्लॅन ठरला होता, पण असू द्या, जाऊन द्या काहीतरी मग. गावचं नाव कमवतात. आलाय बाहेर तर. हो, बरं मी आता काय करू, तुम्हाला घालवा येऊ का? नको नको, मी जातो पाहुण्याच्या चालतो इथं. बरं मी आता काय करेन, तुम्हाला कधी मध्ये फोन करायचा आहे. हा, फोन करायचा मला. ऐका काय की, माझा फोन नाही ना आला, 8-15 दिवसात येत जाऊ इकडे कधीतरी. मी पाहुण्याच्यात आल्यावर येईलच कारण तुझ्याकडे काय गाडी. होतं, एखाद्या दिवस दगा फटका बी होईल मला. नाही 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 नाही, इथं दागा फटका नाही, मार खायचा नाही, मार देऊन यायचा. ही आपल्या गावची परंपरा आहे. चालतंय. चला येतो. येतो. हा या. हा हा. चल. मला एक सांग, हा. प्रेम तुझं आहे का माझं आहे? म्हणजे तुझ्यासाठी आता इतके वेळ खोटं बोललो, रडलो मी खोटं. पण तू त्यांना सांगत होता की माझं तुला प्रेम. आता कान फाडीत लावेन. दारू चालली तुला, सकाळ बोल माझ्या बरोबर. ते डोस दारू राहिलेली, थांब मीच पितो. हा, पी. चेक घेत जाऊ नको 3 वेळा. आता वाटतंय का बरं? चल, मूर्ख कुठला 3 वेळा सांगतो ह्याचं प्रेम आहे का त्याचं प्रेम आहे. चल. तरी पण माझ्यावर वाटतंय. खिद्राव कशाला आली काय माहिती अजून. काय म्हणला? काय नाही म्हणलं, दोस्त कसं काय आला काय माझा? वाटतंय? खिद्राव कशाला आली काय माहिती अजून. काय म्हणला? काय नाही म्हणलं, दोस्त कसं काय. अरे गावामध्ये ना एक भविष्यवाला आलाय, त्याने माझं सगळं खरं भविष्य सांगितले. चल ना त्याच्याकडे. तुझा बाबा माझ्या मग आता लय पिढा लागली, आता एक घालवतोय मी. अरे नाही, बघून घे की मला सगळं सांगितलं त्यांनी खरं. हं. माझं नाव सांगितलं, हं. मी कशासाठी आलो ते सांगितलं. मग माझी संगत चांगली वाईट सगळं सांगितलं. कोणाला सांगितलं का? सगळं सांगितलं. शेट. बरं चल, येतो तू. मी नाही येत, तुम्ही दोघं जण जा. कुठं शिक बसले ती? ते सम्राटच्या रानाकडे ते पनवतीच्या रानातच बसले का? जिकडे जायचं ना तिकडेच देऊन येतोय मला. माझा जाऊन ये तुम्ही तुझा दोघं जण. मी जातो. कुठं? मी जातो एकटा. तुला कशाला पुन्हा? तू पुन्हा म्हणतो प्रेमाचं काय ह्याचं काय, पुन्हा माझ्या संशय घेतो तू. जा मग तुम्ही. चल बघ. येतो. येऊ का? थांब. येऊ का? माझं बघतो की भविष्य काय आहे. चल चल. जा जा जा. अरे राम राम. काय तुम्हाला वाटलं काय मला काय कळत नाही? लय गुणगान लावलंय काय तुम्ही? हा, कुठे कुणाला काय भविष्य दिवशी कळत असतं वय? पक्या हा येडा, तुम्ही त्यांना येडा झाला काय? बरं आम्ही येडं झालो, कळलं तुम्हाला काय? तुमची सगळी नाटकं मला कळले ती. बर सांगा बरं, भविष्य काय सांगायचं ते? गप्पा हात दाखव, हात दाखव. तुझा दाव ना. तुझं दाखव पहिलं बाबा. नाही नाही, मी हात कुणाला दावत नाही. माझ्याकडे लय पैसा येतो, मी हात दावत नाही. आमची आजी म्हणली हात कुणाला दावू नको. धुवायचा नाही, खायचं दाखव. लय पैसा येतो ना, हं. मस्ती कळल पैशाची कशी असते ती. तुम्हाला वाटतं का की मला काय कळलं नाही म्हणून? काय एक सांगा बरं माझ्याविषयी काय, एक सांगा. चला मी हात दाखव तेव्हा सांगतील ना. हात दाखव की. धुवायचा नाही, खायचं दाखव. हा. अरे काय हा, काय पोरीच्या लपड्यात पडला या. नाही नाही, हा? तो पल्लाय तो काळ तोंडे. बघू माझा. ते बी मामाच्या पोरीच्या लपड्यात पडलाय ना. हा, नाही 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 हो मामाचे. लपड्यात. अरे तुमचं तोंडच सांगते दी की काय करताय ती. हात कशाला बघावं लागतोय तुमचं? पण नाव काय? तुमचं चेहरा नाव? सांगते ताई. पण एक ध्यानात ठेवा, एक दिवस असा येईल की तुम्हाला बी कळल काय होतंय ती. महाराज
माझं नाही त्याचं प्रेम आहे अहो. होय तुम्ही कशाला उगाच काय तरी संशय वाढवतात. त्याचं प्रेम आहे, त्याला विचारा बरं. त्याचं प्रेम आहे आणि तुझं काय नाही. माझं काय नाही, मी आपलं सध्या मग तू कसा फिरतोच? त्याच्यासाठी दोस्तीसाठी फिरतोय मी. बर माझं प्रेम तुम्हाला ते पक्क्यानं तुझं आहे सांग- का मामाच्या पोर पक्याने मला सगळं सांगितलंय. हा मग गोमत तिथे. मग तुम्हाला काय ढेकळे कळत पक्क्यानं सांगितलं म्हणजे? पक्याने काय केलंय काय नाही कोणाचं काय झालंय हे सगळं मला सांगितलं. मला वाटलं तुम्ही लय मोठा महाराज आहे. जाऊन द्या, पक्क्यानं सांगितलंय म्हणलं. काय सांगितलं पक्क्यानं? महाराज आहे का काय आहे हे दावतो ना तुम्हाला शेवट काय आहे ती. महाराज तुमच्या पाया पडतो. एक तर माझ्या मागे लय पीड आहे बर आणि तुम्ही अजून असलं काय तर कोड्यात बोलता. सरळ बोला काय झालंय ते मला कळू द्या बरं. नेमकं काय आहे भानगड तुम्हाला सांगा. हा सांगा बोल. कळेल की वेळ आल्यानंतर हात बघून नाही सांगत, तुमचं चेहरा बघून सांगतो की तुम्ही काय आहे ती. काय रे? हा चेहऱ्यावर काय तुझ्या घाण नाही लागली चेहऱ्यावर? मग हा तू बी किती लपडेबाज आहे आणि तू बी किती लपडेबाज आहे हे कळेल तुम्हाला. मी नाही काय बी हो का. मी पाहुणे म्हणून मी ऐकून घेतोय. आजपर्यंत मी कुणाच्या बापाचं लय ऐकत नाही. बर मी तुमचं ऐकतोय. उगाच तुम्ही शांत मला काय असेल सांगा. तुमचं ती बडबड ऐकाय आलं नाही. सांगा त्यातलं भविष्य सांगा. कसं बघायचं ना? अर्धे हात आहे तुझं. अरे बाबा नंदिनी मुलगी आहे काय, त्या नंदिनी मुलीचा तू खून केलेला आहे. हा महाराज हा खून केलेला आहे ही सगळं कळते आणि तू बी असा लय पोपटासारखा बोलू नको. तो बी तीच उद्योग केलाय. पण जाऊ द्या, झाला असलं तरी जाऊ द्या मित्रांनो. माझा बी काय मी जरी लय बोललो असलो तरी राग धरू नका. मी बी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे. मी काय बोललो? हा, असू द्या. महाराज थांबा 2 मिनिट. तिकडे तिकडे तू खून करतो आणि माझ्या वाळी यायला लागला ना तुझ्या सांगतील. मी कधी केले? मी कधी केले? अशा काय गोष्टी परत करू नका. ही अहो चांगलं नाही. महाराज तुम्हाला सगळं कळतं राव. नाही माझा काही संबंध राव. मी कसं असतं या हा. वेळ आली का नाही सगळं कळतंय. म्हणून तुम्हाला सांगतो या तुम्ही खरंच भारी महाराज आहे बरं का. असल्या गोष्टीत काय पडू नका. पण तुम्ही आता इथनं गावात कसं जायचंय? जायची मी आता, बरं पटकन जावा बरं. आम्हाला काय ताप देऊ नका तुम्ही. पण जाता जात तुम्हाला सांगतोय दोघाला बी असल्या काही गोष्टी करू नका. पण एक दिवस अशी वेळ येईल की तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. काय आलं का लक्षात? आला चला मग तुम्ही या आता. आम्ही जरा पुढे जातो मंथन आता. करतो विचार. मी गडीभर बसलो तो जरा शांत येऊन इथं झाडाखाली, तर इथं येऊन माझ्या तुम्ही कुटाळा करायला लागला. कळेल तुम्हाला. आम्हाला माहित पण होतं. माझं काम आहे चांगलं सांगायचं. बघा आता तुम्ही ठरवा काय करायचे. मला वाटलेलं जालीम नव्हतं पण तुम्ही जालीम महाराज आहे राव. कळल असल्या काही लपड्यात पडू नाही, नका. नाही पडत नाही. आणि ते नंदिनी मुलीचं काय झालंय ते कळल. तुम्ही रातभर झोपायचं नाही. आता जातो. बरं बरं. चला हो. हा. एक दलिंद्र इकडे. ओ भैया तर पक्या दिसला का हो? पक्या नाही रे दिसला. होय. अहो ती वारड्यात पैसे मागते ते का? कोण? ते मला नाही माहिती. म्हणली पैसे द्यायला पाहिजे पार्टीने. मग वाटा की पैसे. आता पैसे कोण द्यायचं? माझ्याकडे पैसे का गरीबाकडे? काय लाल्याकडे पैसे दिलेले आहेत ना रे. लावल्या दिसला नाही मला सकाळपासून. लाल्याला शोध ना कुठे ती लाल्या. तुम्ही जरा एक एक वेगळे वेगळे वार्डात जावा ना. ऐका की हा मला तालुक्याला यायचं तुमच्या बरोबर. माय बरोबर. हा तर येतो मी एक दिवस. मला नेकी राहू का फिरायला? मला कुठं सारखं इथं काम सांगताय अहो. तुम्ही काहीतरी तपास काढताय ना. येतो ना मी मदत करू लागेल तुम्हाला. तपासाचं आलंय जरा जवळ जवळ. होय कुठपर्यंत आले हो? बघितलंय व्हिडिओ भेटलेला आहे. होय जाणार आहे मी बघायला. पण सांगेल मी तुला. मला सांगा ना एक दिवशी. मी बी येतो राव. काय झालं तर मदत. कधी जायचं तेव्हा सांगतो तुला. बरं सांगा की. बरं होय भैया कुणी मारला असेल ना तुम्हाला? काय शंका आहे तुमच्या बहिणीचं? मला आता गावात सगळी चर्चा करतात तुमच्या पुढे कोण बोलायला म्हणलं आपलं हीच राहू तरी. विरोधकांना जाऊ दे तिकडं. विरोधकांचं नको सांगू. विरोधक कधी पण चांगलं बोलत नसतात. वाईटच बोलतात. ठीक आहे. आणि मला काय झालं माहिती आहे का? तुमची ती घटना ऐकूनच वाईट वाटतं. मला सुद्धा वाटतं शोध लावा त्या गोष्टीचा. तुम्ही इलेक्शनच्या बाजूला राहून दे पण ती शोध लावा. ते आधी मारेकरी हुडकून काढा. मी तुम्हाला पाहिजे थोडी मदत करतो. कारण मला ती घटना कळली ना. मला लय वाईट वाटलं. सांगतो मी तुला चालतंय कधी जायचं ते. चालतंय. तर त्या विषयावर मला कधी नाही मी बोलत नाही पण एकदा बोलत नाही. पण मला तुमची मदत करावं असं जेव्हा वाटलं. मला वाटेल तुझी गरज पडते तेव्हा मी तुला नक्की सांगेल. चालतंय. ठीक आहे ना. बाकी कसं चाललंय काम गावात, वार्डात? काम चांगलं चाललंय बरं का. पण तुम्हाला एक बोलू रागलं नाही याचं? बोल ना बोल. मला हो का मी आता गावातनं जरा ह्या गोष्टीचा अभ्यास केला बरं का. पण मला वाटतं गावातच तुमच्या बहिणीला कोणतरी मारले. कोणावर डाऊट येते तुला? डाऊट नाही येत बरं का.
पण मला तू वाटतं असं कसं काही बोलला? गावातली माणसं म्हणतात, काय म्हणतात? गावातली माणसं म्हणली की कॉलेजच्या पोरांचं त्यांचं काय नसेल, इथे मारले, कॉलेजच्या पोरांचं तिकडे मारले असते पुण्याला, इथं कशाला मारतात कोण, अशी म्हणत होती गावातली माणसं. मी म्हणलं चुकीचं आहे. तुम्हाला एक सांगतो आतली गोष्ट, त्यांचं म्हणणे तुमच्या घरातले कोणतरी मारले. तुझं बावळट बिवळट झाला का रे? हा? अहो बाया मला काय माहिती, गाव म्हणते म्हणून तुझ्या सांगतो. घरचे लोक तुला मारून टाकतात का? हा? काय माहिती मग गाव लय शान नाहीये, गाव पागले काय गाव. गाव काय म्हणतोय गावाचं माहिती नको आहे का? सांगू तुम्हाला. ऐका की माझं ऐका, मला काय करायचं, मी पाहुणा आहे का, तुम्ही नको मला उद्यापासून बोलत नाही, पण एक तू शब्द काय सांगतोय गावात? अहो पण एक शब्द तरी ऐका. गावातले लोक काय म्हणतात माहिती आहे का, की ह्यांना पोरगी बाहेर प्रेम करते म्हणून ह्यांना खटाकली ती गोष्ट म्हणून मारून टाकली माहिती. मला काय करायचं का, मी चाललो, मला काय घेणं नाही तुमचं, तर तुमच्यावर जीव आहे, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी म्हणलं. बघा बाबा, बघा घरात तुमच्या चौकशी करा, कारण साप घरातच असलं तुम्ही तरी काय करणार, शोधून काढू. शोधून काढा, नाही तर काय होतं कपाळावर. मी या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय शांत. मी हेच करतो. आणि विषय काय होतो माहिती आहे का, कपाळावर गोगल असेल, तुम्ही गावभर हुडका गोगल कुठे, गोगल तर तुमच्या कपाळावर. तसं मला सुद्धा वाटतं गावातलं कोणतरी खून केला असेल. आणि मला तर मला एक व्हिडिओ भेटलेला आहे. व्हिडिओचं जाऊन द्या, तिकडलं व्हिडिओ कुठलं चांगलं नाही तर तुम्हाला मला वाटतं सच्च्या पिच्यानेच काहीतरी काम केलं असेल असं वाटतंय मला. गावातली माणसं मत होती टपरी भांडणं झालं, तुम्ही इतर असायला एका दिवशी टपरी पुरती मारामारी झाली ती सांगन तुम्हाला. बरं जाऊ का मी? चल तुम्ही बोलतो सच्या बरोबर. आईला हे पोरग या गोष्टींशी कुठंतरी मिळतं जुळतं वाटतं. त्याच्यावर चांगलं लक्ष ठेवायला पाहिजे मला. माझ्या बहिणीचा मर्डर झालाय आणि मी इकडं राजकारणाच्या गोष्टी करतो गावात. हे थोड्या बाजूला ठेवून मला खुन्याला पकडलं पाहिजे. जास्तीत जास्त लक्ष मी तिथे देत होता. या पोरावर पहिले मला जास्त लक्ष ठेवावं लागलं. हे पोरग कुठंतरी आहे ना मिळलेलं असू शकतं. एवढी डेअरिंग कोण करत नाही मला या विषयावर येऊन बोलण्याची, माझ्या घरचे सुद्धा नाही. त्याला आलेला पहिले मी बोलून घेतो आणि याच्यावरती वॉच करायला होतो. कोण आहे बरं? ती कुणी हाणला असून दगड मला? नाही नाही, नंदिनीचा असेल. नंदिनी नंदिनीचं काम नाही. नंदिनी असती तर जवळ आले असते. म्हणजे ह्याचा अर्थ प्रिन्स कुणी माणूस तुझ्या मागावर आहे. सावध राहिलं पाहिजे आता, नाहीतर आपलं पटांगण होईल. पक्याला बोलावं लागन, त्याला सांगावं लागेल तू बी नीट राहा, नाहीतर ती बिचारा माझ्यामुळे मरायचं. चला पुढं. बर ऐका, आता माझ्या मार्गदर्शनाखाली आपली टीम जायची. पहिलं हॉल चेक मी करतो,
मला सगळं अंधार अंधार दिसत आहे. गॉगल काढ मूर्ख कुठला. अंदाज दिसतो. आता काय दिसतंय? आता काय दिसतंय? आणि दिसतो का? सांगायचं की गॉगल काढ म्हणून. हो का? ऐका, पहिलं हॉल मी चेक करतो. ओके. किचन मध्ये तू जा. काय स्वयंपाक बनायचं? हा, जेवण बनवत होतं त्यामुळे तुम्हाला कुठे नेत नाही. ठीक. हां करते. सम्राटची गाडीचा आवाज नाही. मी आता प्रवेश करतो. माझ्या मग तुम्ही कळलं? चला. आता एक प्लॅन करतो. बिल वाचवतो आधी. वाजव. वाजव आता गाव बोलव. मावशीच्या घरी आलो ना आपण स्वयंपाक जेवायला. वाजव. मला म्हणजे किती महिने जा तू हे हॉलमध्ये मार जातो. घालणार आहे आपल्याला. आपण कशाला चल येतो? नाही नाही, तुमची परीक्षा बघत होतो तुम्हाला, तुम्ही ही आहे का नाही म्हणून. काही मार खाऊ घाला आम्हाला. मग मार बघा नाही, आमची मला परीक्षा. वाटलं तुमची बुद्धी कुठं चलती ह्यासाठी मी बेल मी बेल वाजत असतो तो. हे गप्पा खा. बरं चला 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 बाजूला. दलिंदरांनो एवढं ढकलून देतात काय? जोरात ढकलून देतोय त्याला. लागले किती बघ किती. बिताड तुझं कंद आहे. मला लागायचं म्हणते बिताड पडलं असतं तर. बरं काय हल्ला असता ह्याला. त्यामध्ये सम्राट बिम्राट तू काय कर, किचन मध्ये जा. बेडरूम सगळं चेक कर, मी हॉल चेक करतो. किचन मध्ये जाऊन काय तो ते बघतो. स्वयंपाक करतो काय करतो तू? स्वयंपाक करायला माझ्या घरी स्वयंपाकच करणार. तुला देऊनच काय स्वयंपाक ठेवा तुम्ही. स्वयंपाक नीट जावा. मग जाऊन फिल्टर. चला आज मोठे ह्यांच्याकडून नाद लागतं आपलं. वाटतंय बरं आज आपण भाग बी मिळाला आपल्याला. दरिंद्यासाठी आला आणि बघ ते. इथे खाते इथे. ओके केळं खात आहे. चल पाणी पिणे. चहा बी जेवायला बिस्किट आणत थोडी दुपारी. काय वाटतं तुला? कसा आलो तू? आलं कशाला? तुम्ही उतर वाट बघत होतो रे मी. अशी वाट बघतोय खा. बरं अरे कशा खायचं होतं मला. नाही का? काय तू हो. खाला का ते ह्याला तुला म्हणलं होतं नको म्हणून. काय नाही आपण सापडली. की तू केळ खाता. तिथं सापडणार आहे. चला उठा एवढं. घे ये बाबा ती घे घे तोंड काय अवघड आहे बाबा याचं. आला की ह्याच्यासाठी इथे. मी बघितलंय. काय? अजून तुम्ही काय करा, तू खालची जी हे ना तिथे जा. तू काय कर, वरच्या टेरिसकडे जा. मी सगळं चेक करतो. तू तू काही चेक करत नाही तुझं बस. काय नाही. अरे मी करतो, तुम्ही जा फक्त. हा, उठा 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 चल उठा. लवकर. आपण आली आपली मशीन काय आहे? खाऊ घालते सम्राटचं. काय मशीन नाही. केळ खायची मशीन आहे. हे खायची नाही. चला आपल्याला शोधायचं आहे तुम्ही. चला खाना उभं काय तुम्ही. तुम्ही बघा तिकडे. मी बघतो इथे खाली. चल अरे बघतो तुम्ही तिथं खाली. वर जा. मी बघतो तिथे. बघतो वर जाताना. अरे बा. काय बघा, अजून शांत राहा. तुम्ही बघा जाऊ तिकडे. मावशी
नंदिनीचा फोटो होईल का? होईल, चल 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 पटकन